सांगलीत आज भल्या पहाटे प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये आग लागून अग्नितांडव झाल्याचं पाहायला मिळाले। या आगीत खासगी बसचा पुढचा संपूर्ण भाग जळून खाक झालाय। चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने प्रवाशी आणि त्यांचं साहित्य खाली उतरवल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। छत्रपती संभाजीनगरहून सांगलीकडे येत असलेली ही एनटी कंपनीची खाजगी बस सांगली शहरात आल्यानंतर तरुण भारत स्टेडियमजवळ काही प्रवासी उतरले। त्यानंतर अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि बघता बघता काही क्षणातच बसने पेट घेतलाय। परिस्थितीची जाणीव होताच चालक आणि प्रवासी तातडीने बसमधून बाहेर पडले। यानंतर चालकाच्या केबिनमध्ये आग लागून काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं। काही नागरिकांनी याची माहिती तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली। जवळच असलेल्या अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा फवारा सुरू केला। एसी स्लीपर बस असल्याने पूर्ण बंद आणि गादी कर्टन असल्याने बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। रस्त्यावर उभी असलेली बस अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली। महापालिकेच्या अग्निशमन दलाने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या भीषण आगीत बससह प्रवाशांच्या बॅगाही जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झाले। या आगीचं कारण शॉर्ट सर्किट असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या घटनेची उपप्रादेशिक परिवहन विभागाने गांभीर्याने दखल घेतली। परिवहन निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या घटनेची चौकशी करून निरीक्षक जो अहवाल देतील त्यानुसारच आम्ही पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे।